नमस्ते. अत्यंत महत्त्वाच्या टिप्स. महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरामध्ये काही बदल दिसू लागतात. याकडे आपण अजिबात कानाडोळा करता कामा नये. ती 10 प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1, पाठीमध्ये मान किंवा जबड्यामध्ये दुखणे. हार्ट अटॅकचा झटका येण्यापूर्वी या भागांमध्ये ठणका लागणे, चमका मारणे किंवा खूप अस्वस्थ वाटणे अशा तक्रारी जाणवू शकतात. नंबर 2, दम लागणे. चालताना अथवा बसल्या जागीच श्वास कोंडल्यासारखा वाटणे, धाप लागणे किंवा छातीवर खूप मोठा ताण किंवा दडपण आल्यासारखे वाटणे हा धोक्याचा इशारा आहे. नंबर 3, शांत झोप न येणे. बऱ्याच दिवसांपासून रात्रीची झोप उडणे, वारंवार जाग येणे किंवा नीट शांत झोप न लागणे हे देखील भविष्यातील हृदयविकाराचे एक मोठे लक्षण असू शकते. नंबर 4, अपचन, उलट्या किंवा पोटात गडबड होणे. अनेकांना वाटते की हे गॅस किंवा खाण्यापिण्यामुळे झाले आहे, पण अचानक पोटामध्ये जळजळ होणे, मळमळणे, सतत उलट्या आल्यासारखे वाटणे किंवा पोटाच्या वरच्या भागात वेदना होणे हे महिलांमध्ये हार्ट अटॅकचे सुरुवातीचे संकेत असू शकते. नंबर 5, डायबिटीज किंवा शुगर वाढणे. शरीरात साखरेचे प्रमाण अचानक खूप वाढल्याने महिलांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि ज्यामुळे हृदय निकामी होण्याचा धोका कमालीचा वाढतो. नंबर 6, शरीराचे अचानक वजन वाढणे. खाण्यापिण्यात किंवा दिनचर्येत कोणताही बदल न करता जर शरीराचा घेर किंवा वजन विनाकारण झपाट्याने वाढत असल्यास तर ते हृदयाची कार्यक्षमता कमकुवत झाल्याचे संकेत असू शकतात. नंबर 7, विनाकारण खोकला लागणे किंवा छातीतून गरगर आवाज येणे. खोकला किंवा सर्दी नसतानाही सतत कोरडा खोकला येणे किंवा श्वास घेताना छातीतून शिट्टीसारखा किंवा गरगर आवाज येणे. हृदयाची पंपिंग कमकुवत झाल्याने फुफ्फुसात द्रव जमा होऊ लागतो, ज्यामुळे हा त्रास होतो. नंबर 8, हाताला किंवा पायाला सूज येणे. फ्लुइड रिटेन्शन. हृदय नीट काम करत नसेल तर शरीरातील रक्तप्रवाह मंदावतो. यामुळे पायाचे पंजे, घोटे किंवा हातांवर अचानक सूज येऊ लागते. याला वैद्यकीय भाषेमध्ये एडिमा म्हणतात, ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. नंबर 9, हातापायांना मुंग्या येणे किंवा डावा हात जड पडणे. अचानक डाव्या हातामध्ये, खांद्यामध्ये किंवा हाताच्या बोटांमध्ये सुया टोचल्यासारख्या मुंग्या येणे किंवा डावा हात अचानकपणे एकदम सुन्न आणि जड पडणे हे हृदयाकडून होणाऱ्या अपुऱ्या रक्तप्रवाहाचे स्पष्ट लक्षण आहे. नंबर 10, अन्न गिळताना त्रास होणे किंवा छातीच्या मध्यभागी दाब वाटणे. काहीही खाताना किंवा पिताना घशातून अन्न खाली उतरताना त्रास होणे किंवा छातीच्या अगदी मध्यभागी अन्नाच्या नळीपाशी काहीतरी अडकल्यासारखं खूप जास्त दाब किंवा जडपणा जाणवणे. अनेकदा महिला याला साधी ॲसिडिटी समजतात, पण हे हृदयाशी संबंधित असू शकते. महत्त्वाची टीप: वरीलपैकी कोणतेही लक्षण सतत जाणवत असल्यास घरगुती उपाय करत न बसता तातडीने फॅमिली डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वयाच्या 30व्या-40व्या वर्षी महिलांची हाडे कमकुवत होण्याची 5 लक्षणे. महिलांनो, वय वाढू लागले की शरीरातील कॅल्शियम कमी होऊ लागते आणि हाडे ठिसूळ बनतात. याकडे सुरुवातीलाच लक्ष दिले नाही तर पुढे जाऊन मोठा त्रास होऊ शकतो. शरीराने दिलेले हे 5 इशारे वेळीच ओळखा. नंबर 1, कंबर आणि पाठीत सतत कळा येणे. उभे राहून थोडे जरी काम केले की कंबर भरून येणे किंवा पाठीच्या कण्यामध्ये सतत बारीक वेदना होणे हे हाडांमधील ताकद कमी होत असल्याचे पहिले प्रमुख लक्षण आहे. नंबर 2, नखे वारंवार तुटणे. जर तुमची नखे अजिबात वाढत नसतील, ती खूप पातळ झाली असतील आणि अगदी सहज स्वयंपाक करताना किंवा काम करताना कडांनी कटकन तुटत असतील तर शरीरात कॅल्शियमची मोठी कमतरता असू शकते. नंबर 3, सांध्यांमधून कटकट असा आवाज येणे. सकाळी उठताना
बसून उठताना किंवा पायऱ्या चढउतार करताना गुडघ्यांतून किंवा इतर सांध्यांमधून हाडे एकमेकांवर घासल्यासारखा आवाज येणे. नंबर 4, हाताची पकड सैल होणे. रोजच्या वापरातील पाण्याच्या बाटलीचे झाकण उघडताना त्रास होणे, कपडे पिळताना हाताची बोटे दुखणे किंवा कोणतीही जड वस्तू उचलताना मनगटात ताकद न वाटणे. नंबर 5, हिरड्या सैल होणे आणि दात दुखणे. आपले दात ज्या हाडांवर टिकून असतात तिथे कॅल्शियम कमी झाले की हिरड्या कमकुवत होतात, ज्यामुळे दात हलणे किंवा अकाली दात दुखण्याच्या तक्रारी सुरू होतात. हाडे मजबूत ठेवण्यासाठी 2 सोपे घरगुती उपाय. नंबर 1, काळे तीळ आणि नाचणी. रोजच्या जेवणामध्ये नाचणीची भाकरी किंवा 1 चमचा भाजलेले काळे तीळ खाणे सुरू करा. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नैसर्गिक कॅल्शियम असते. नंबर 2, कोवळे ऊन. सकाळी किंवा संध्याकाळी किमान 15 ते 20 मिनिटे अंगावर कोवळे ऊन घ्या, खास करून पाठीवर, ज्यामुळे शरीराला विटॅमिन डी मिळेल आणि खाल्लेले कॅल्शियम शरीरात नीट शोषले जाईल. लिव्हरमध्ये उष्णता वाढल्याची 16 घरगुती लक्षणे. आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लिव्हर. जेव्हा लिव्हरमध्ये उष्णता वाढते तेव्हा शरीरात हे बदल दिसतात. नंबर 1, अंगावर लाल चट्टे किंवा पुरळ येणे. लिव्हरमध्ये गरमी वाढली की पोट, मांड्यांवर आणि चेहऱ्यावर लाल रंगाचे चट्टे किंवा बारीक पुरळ दिसू लागतात. नंबर 2, डोळे पिवळसर किंवा थकलेले दिसणे. कावीळ नसली तरी लिव्हरच्या उष्णतेमुळे डोळ्यांचा पांढरा भाग हलका पिवळसर पडतो आणि डोळ्यांमध्ये सतत जळजळ किंवा थकवा जाणवतो. नंबर 3, संडासचा रंग बदलणे. नेहमीप्रमाणे संडास न होता तिचा रंग अचानक खूप फिकट किंवा वेगळा दिसू लागतो. नंबर 4, लघवी पिवळी होणे. लघवीचा रंग बदलतो. ती नेहमीसारखी साफ न होता एकदम गडद पिवळी होऊ लागते. नंबर 5, रात्री अचानक खूप घाम येणे. हवामान थंड असताना किंवा पंखा, AC चालू असतानाही रात्री झोपेमध्ये असताना अचानक छातीवर आणि पाठीवर खूप जास्त गरम घाम सुटतो. नंबर 6, तोंड येणे आणि तोंडाचा वास येणे. तोंडात वारंवार फोड येतात, ज्यामुळे तिखट खाता येत नाही. याशिवाय तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. नंबर 7, डोक्यामध्ये झिंझिण्या येणे आणि चक्कर येणे. डोक्यात अचानक चमका मारल्यासारखे किंवा सुन्न झाल्यासारखे वाटते आणि बसल्या जागीच गरगरून आल्यासारखं वाटतं. नंबर 8, तोंड कडू होणे. सकाळी उठल्यावर किंवा काहीही न खाताही तोंडामध्ये सतत कडूपणा जाणवतो, ज्यामुळे कशाचीही चव लागत नाही. नंबर 9, त्वचा खूप कोरडी पडणे आणि खाज सुटणे. लिव्हरचे कार्य सुस्त झाल्याने रक्तातील उष्णता वाढते, ज्यामुळे अंगाला कुठेही विनाकारण तीव्र खाज सुटू लागते आणि त्वचा कोरडी होते. नंबर 10, जास्त तहान लागणे. कितीही पाणी प्यायले तरी सारखा घसा कोरडा पडतो आणि पुन्हा पुन्हा खूप तहान लागते. नंबर 11, चिडचिड होणे. स्वभाव खूप तापट बनतो. काहीही कारण नसतानाही राग येतो आणि मनाची शांतता बिघडते. नंबर 12, पायांवर आणि घोट्यांजवळ हलकी सूज येणे. शरीरातील उष्णतेने पाण्याचा निचरा नीट न झाल्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा जास्त वेळ बसून राहिल्यावर पायांचे पंजे आणि घोटे सुजल्यासारखे वाटतात. नंबर 13, खोकला येणे. सर्दी नसतानाही अचानक घशामध्ये खवखवून कोरडा खोकला सुरू होतो. नंबर 14, भूक न लागणे आणि अशक्तपणा येणे. जेवणाची अजिबात इच्छा होत नाही, अन्न समोर नकोसे वाटते आणि शरीरामध्ये ताकद नसल्याने सतत थकवा जाणवतो. नंबर 15, पोटात जळजळ आणि ॲसिडिटी होणे. काहीही खाल्ले की पोटामध्ये आग होते, घशाशी आंबट पाणी येते आणि पित्ताचा त्रास खूप वाढतो. नंबर 16, तळहात आणि तळपायांची आग होणे. लिव्हरमधील गरमी वाढल्यामुळे अचानक हाताचे तळवे आणि पायांचे तळवे यातून तीव्र उष्णता निघाल्यासारखी वाटते आणि आग होते. हे 5 पदार्थ महिलांच्या आरोग्यासाठी का आहेत फायदेशीर? नंबर 1, पपई.
जर एखाद्या महिलेने नियमितपणे पपई खाल्ली तर तिची अन्न पचवण्याची शक्ती खूप चांगली होते. काही आठवड्यांमध्येच सकाळी व्यवस्थित पोट साफ न होण्याची समस्या दूर होते आणि पोट फुगणे किंवा जड पडणे यासारखे त्रास पूर्णपणे कमी होतात. नंबर 2, मेथीचे दाणे. रोज रात्री थोडे मेथीदाणे पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्याने आणि ते दाणे चावून खाल्ल्याने महिलांचे हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते, ज्यामुळे वजनावर नियंत्रण राहते आणि हाडांचे दुखणे देखील कमी होते. नंबर 3, शेवग्याचा पाला. रोजच्या जेवणामध्ये शेवग्याच्या पानांचा वापर केल्यास केसांना भरपूर पोषण मिळते. यामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि केस गळती मोठ्या प्रमाणामध्ये थांबण्यास मदत होते. नंबर 4, बीट. आहारात नियमितपणे बीटाचा समावेश केल्यास शरीरात नवीन रक्त तयार होण्यास मदत होते. महिलांमध्ये आढळणारी रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी तसेच चेहऱ्यावर छान चमक येण्यासाठी बीट खाणे खूप फायदेशीर ठरते. नंबर 5, खजूर. दररोज ठराविक प्रमाणात म्हणजे 4 ते 5 खजूर खाल्ल्याने शरीराला चांगली शक्ती मिळते. प्रामुख्याने मासिक पाळीच्या दिवसात महिलांना जाणवणारा थकवा आणि आलेली मरगळ दूर करण्यासाठी खजूर खाणे खूप गुणकारी ठरते. महिलांनो, शरीरातील हार्मोन्स बिघडल्यास दिसतात हे 5 बदल. वेळीच व्हा सावध. आजकाल धावपळीची जीवनशैली आणि ताणतणावामुळे महिलांमध्ये हार्मोनचे संतुलन बिघडणे खूप सामान्य झाले आहे. शरीरात असे बदल झाल्यास समजून जा की हार्मोन्समध्ये गडबड झाली आहे. नंबर 1, चेहऱ्यावर आणि हनुवटीवर कडक केस येणे. अचानक चेहऱ्यावर, विशेषतः हनुवटीवर किंवा गालांवर पुरुषांसारखे कडक व काळे केस येऊ लागतात. शरीरात अँड्रोजन नावाचा हार्मोन वाढल्यामुळे हा बदल होतो. नंबर 2, पाळी येण्याच्या तारखा मागे पुढे होणे. दर महिन्याला येणारी मासिक पाळी वेळेवर न येणे, खूप दिवस पुढे जाणे अथवा महिन्यातून 2दा येणे, तसेच अंगावरून खूप कमी किंवा प्रमाणाबाहेर जास्त रक्तस्राव होणे. नंबर 3, मूड अचानक बदलणे. चिडचिड आणि उदास वाटणे. काहीही कारण नसतानाही एकदम राग येणे, घरातल्यांवर विनाकारण चिडचिड होणे किंवा अचानक मन उदास होऊन रडू येणे हा स्वभावातील बदल नसून हार्मोनच्या चढउताराचा परिणाम असतो. नंबर 4, पाठीवर आणि गालांवर मोठे पुरळ येणे. वयात येताना पिंपल्स येणे हे वेगळे, पण वयाच्या 25-30 नंतरही जर पाठीवर, छातीवर किंवा चेहऱ्यावर गाठींसारखे मोठे आणि दुखणारे पुरळ येत असल्यास ते साधे पिंपल्स नसून हार्मोनल बदल असतात. नंबर 5, डोक्याचे केस मधोमध विरळ होणे. केस गळण्याची अनेक कारणे असतात, पण हार्मोन्स बिघडले की डोक्याच्या मधोमध भागातील म्हणजेच भागांच्या बाजूचे केस खूप पातळ होतात आणि तिथली त्वचा दिसू लागते. हे हार्मोनल संतुलन सुधारण्यासाठी 2 सोपे घरगुती बदल. नंबर 1, झोपेची वेळ निश्चित करा. रात्री उशिरापर्यंत मोबाईल न पाहता वेळेवर झोपल्याने शरीरातील हार्मोन्स आपोआप जागेवर येण्यास खूप मदत होते. नंबर 2, अंबाडीच्या बिया म्हणजे जवस. रोज सकाळी 1 लहान चमचा भाजलेली जवसाची पूड कोमट पाण्यासोबत किंवा दह्यासोबत खाल्ल्यास महिलांचे हार्मोन्स संतुलित राहतात. महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1, लवंग. कित्येक वर्षांपासून असलेली विडी किंवा सिगारेट ओढण्याची वाईट सवय सोडवण्यासाठी तोंडात लवंग ठेवून चगळणे खूप गुणकारी ठरते. नंबर 2, तुळशीची पाने. रोज सकाळी तुळशीची पाने चावून न खाता फक्त गिळल्याने शरीराची ताकद वाढते आणि कॅन्सरसारख्या मोठ्या आजारांचा धोका कमी होतो. नंबर 3, भोपळ्याच्या बिया. हृदयाचे आरोग्य नेहमी उत्तम ठेवण्यासाठी आणि हार्ट अटॅकपासून लांब राहण्यासाठी आठवड्यातून 2 वेळा भोपळ्याच्या बिया आवर्जून खाव्यात. नंबर 4, मूग डाळ. मूग डाळ पचायला अतिशय हलकी आणि भरपूर पौष्टिक असते, जी आजारपणातून उठलेल्या शरीराला पुन्हा लवकर बरे करण्यास मदत करते. नंबर 5, वज्रासन.
जेवण झाल्यानंतर रोज फक्त 5 मिनिटे वज्रासनात बसल्याने पोटातील जडात जड अन्न देखील अगदी सहज आणि पटापट पचून जाते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.